हॅलो डिअर स्टुडंट. सो चला स्टार्ट करूया आपला नेक्स्ट टॉपिक. आपलं लेसन नंबर 5 ऑसिलेशन चालू आहे आणि त्यामध्ये आपला पार्ट 5 म्हणजेच नेक्स्ट टॉपिक सिम्पल हार्मोनिक मोशन ॲज अ प्रोजेक्शन ऑफ UCM. टॉपिक लक्षात आला तुमच्या? दोन्ही मोशन येतं, कॉम्बिनेशन आहे इथं. सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे आपला ऑसिलेशन हे काय आहे म्हणते प्रोजेक्शन ऑफ UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे प्रोजेक्शन हे काय असतात, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात. म्हणजेच काय टॉपिक लक्षात आलं का? प्रोजेक्शन ऑफ UCM म्हणजे काय? UCM म्हणजे सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि एखादा ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचे प्रोजेक्शन्स म्हणजे त्या ऑब्जेक्टपासून जर आपण एखाद्या डायमीटरवर, या सर्कलच्या कुठल्याही डायमीटरवर एक डायमीटर घेतली, आपण सपोज आपण हॉरिझॉन्टल डायमीटर घेतली आणि हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट काय परफॉर्म करून राहिला, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर या ऑब्जेक्टचे जर आपण या डायमीटरवर प्रोजेक्शन्स म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ केले तर ते सगळे परपेंडिक्युलर्स काय परफॉर्म करतात, तर ते या डायमीटरच्या अलॉंगमध्ये सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात, असं या टॉपिकचं म्हणणं आहे. की ऑब्जेक्ट परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द प्रोजेक्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट्स परफॉर्म लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. बघूया आहे का? प्रूफ करून दाखवायचं आपल्याला की जो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याचे जर आपण प्रोजेक्शन्स म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ केले एखाद्या डायमीटरवर, या सर्कलच्या डायमीटरवर, तर ते प्रोजेक्शन काय परफॉर्म करतात, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. सो बघू. बघा एक एक्सपेरिमेंट आहे. आता इथं जर आपल्याकडे शॅडो वगैरे असते तर आपल्याला जास्त व्यवस्थित समजलं असतं, पण तुमच्यासाठी एक एक्झाम्पल बघा. ही माझ्याकडे डिश आहे आणि डिश कशी आहे मुलांनो, सर्क्युलर आहे. आणि या डिशच्या, आता तुम्हाला जर शॅडोमध्ये दिसत असेल, कॅमेऱ्यामध्ये येत असेल शॅडो तर चांगली गोष्ट आहे, पण ही डिश आहे आणि या डिशच्या भोवती मी हा जो पेन आहे, हा पेन या डिशच्या सर्कम्फरन्सच्या अलॉंगमध्ये रिव्हॉल्व करणार आहे. तर सपोज हा पेन आहे आणि हा सर्कम्फरन्सच्या अलॉंगमध्ये मी रिव्हॉल्व करते, म्हणजे हा पेन कुठली मोशन परफॉर्म करून राहिला, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. कॉन्स्टंट स्पीडने मी याला रोटेट करते आहे, म्हणजे हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे. पण समोरून तुम्ही बघताय तर तुम्हाला काय दिसते आहे, म्हणजे किंवा ही शॅडो जी आहे, या शॅडोमध्ये काय लक्षात येते की हा पेन जो आहे, हा पेन त्या टोकावर जात आहे आणि या टोकावर येत आहे. म्हणजे शॅडोमध्ये जर बघितलं तुम्ही फक्त या पेनाची शॅडो, तर या शॅडोमध्ये असं दिसते की पेन तिकडे जात आहे, इकडे येत आहे, तिकडे जात आहे, इकडे येत आहे. म्हणजे या फिक्स मीन पॉईंटच्या टू अँड फ्रो काय करते आहे, हे शॅडो मोशन करते आहे. पण ॲक्च्युली ही जी शॅडो आहे, म्हणजे ॲक्च्युली पेन जो आहे तो काय परफॉर्म करतो आहे, सर्क्युलर मोशन. पण या पेनाची शॅडो जर दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये, म्हणजे मला दिसते आहे पण कॅमेऱ्यामध्ये येते आहे की नाही माहीत नाही, पण याची जी शॅडो जर तुम्ही इमॅजिन केली तर या पेनाची शॅडो कशी येणार आहे बोर्डवर, तर ती शॅडो एकदा त्या टोकाला जाणार आहे, एकदा या टोकाला येणार आहे. म्हणजे ती काय करते आहे, फक्त लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, टू अँड फ्रो मोशन करते. शॅडो जी आहे ती शॅडो तिकडे जाताना आणि इकडे जाताना दिसते. शॅडोज म्हणजेच काय आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे प्रोजेक्शन. ठीक आहे. जर तुमच्या लक्षात आलं असेल, किंवा तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देते बघा. एक्सक्यूज मी. सपोज एक ऑब्जेक्ट आहे जो या सर्कलच्या सर्कम्फरन्समध्ये काय परफॉर्म करतो आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि कुठली एक डायमीटर घ्यायची आहे, तर हा आपला रेफरन्स ॲक्सिस घेऊ आपण, व्हर्टिकल रेफरन्स ॲक्सिस, हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि हा ऑब्जेक्ट जो आहे हा कंटिन्यू काय परफॉर्म करतो आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर इथं आपण एक शीट घेऊ. सपोज एक शीट आहे, हॉरिझॉन्टल शीट. ठीक आहे. आणि या हॉरिझॉन्टल शीटला हा ऑब्जेक्ट याच्यातनं मूव्ह होईल एवढी इथं होल केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट इझिली याच्यातनं काय होऊ शकेल, मूव्ह होऊ शकेल, त्याला काही डिस्टर्बन्स होणार नाही. तर हॉरिझॉन्टल शीट आहे आणि हे जे शीट आहे प्लेन शीट, याच्यावर आपण काय घेणार आहे, त्याचे प्रोजेक्शन्स. ठीक आहे. किंवा मग काय करू शकतो आपण, या साईडनं लाईट इन्सिडेंट केला आहे, आपण या साईडनं पण लाईट इन्सिडेंट केला आहे, खालून पण एक लाईट लावला आहे, वरतून पण एक लाईट लावला आहे, हॉरिझॉन्टल शीट आहे मध्ये. सो वरच्या लाईटची जी शॅडो आहे ती या शीटवर वरच्या साईडनं दिसणार आणि खालच्या साईडच्या लाईटमुळे खालच्या साईडने याचा शॅडो दिसणार. तर बघा, हे हॉरिझॉन्टल अशी आडवी शीट आहे
आणि हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट रोटेट होत आहे, वरतून लाईट आहे. तर लाईट जर स्ट्रेट व्हर्टिकल लाईट जर असेल तर या ऑब्जेक्टचं इथं शॅडो दिसणार बरोबर सेंटरला. ठीक आहे. नंतर हा ऑब्जेक्ट रोटेट होत क्लॉकवाईज रोटेट होत आहे. हा त्याची स्पीड आहे सपोज ओमेगा स्पीडने तो रोटेट होऊन राहिला. तो फिरत थोड्या वेळानंतर इथपर्यंत आला. तर वरतून लाईट आहेच, त्या लाईटमुळे याचा शॅडो जे आहे तो या पॉईंटवर येणार. ठीक आहे. नंतर रोटेट होत तो पुढे सरकला. तो काय परफॉर्म करतो आहे, सर्क्युलर. पण त्याची जी शॅडो आहे ती तर व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. लाईट वरतून लागल्यामुळे शॅडो सरळ खाली येणार आणि शीटवर दिसणार आपल्याला. या पॉईंटला शॅडो इथं येणार आणि जेव्हा तो फिरत इथपर्यंत येणार तेव्हा त्याची शॅडो त्या स्पॉटवर असणार. ठीक आहे. म्हणजे बघा, जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत 0पासून तर 90 डिग्री त्यांनी कव्हर्ड केला, तेव्हा त्याच्या प्रोजेक्शननी या मीन पोझिशनपासून तर एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंतची मोशन केली. लक्षात येते तुमच्या, टू अँड फ्रो मोशन ऑसिलेशन आपलं. ही मीन पोझिशन आहे, तो पुढे थोडा डिस्प्लेस झाला, एक्स्ट्रीमकडे गेला, मग आणखी एक्स्ट्रीमकडे आणि हे एक्स्ट्रीमला जाऊन पोहोचला. सो जोपर्यंत या ऑब्जेक्टनी 90 डिग्री कव्हर केला तोपर्यंत आपल्या पेंडुलमनी किंवा आपला जो ऑसिलेटरी मोशन करणारा ऑब्जेक्ट आहे त्यांनी पण मीन टू एक्स्ट्रीम अँगल कंप्लीट केला. आणि मीन टू एक्स्ट्रीम अँगल किती असते, 90 डिग्री असते. ठीक आहे. आता बघा, इथं होल केलेला आहे, तर हा शीटमधनं इझिली बाहेर निघेल. हा शीटमधनं इझिली बाहेर निघाला आणि खाली आला, इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. बघा, ऑब्जेक्ट तर खाली आला आहे. खाली आल्यानंतर शीट हॉरिझॉन्टल आहे, खालून पण आपण लाईट लावलेला आहे. खालून लाईट लावल्यामुळे या ऑब्जेक्टचा जी शॅडो आहे, जी सावली आहे, ती सावली शीटवर दिसेल आपल्याला. ती आता खालून वर जाताना दिसेल. ठीक आहे. नंतर फिरत हा ऑब्जेक्ट इथे येणार, परत शॅडो वर जाताना दिसेल, इथं येणार, हा ऑब्जेक्ट इथं येणार. म्हणजे किती अँगल कंप्लीट होणार याचा, 180 ऑब्जेक्टचा सर्क्युलर मोशनचा अँगल कंप्लीट झाला. आणि याची जी शॅडो आहे ही शॅडो बरोबर कुठं पोहोचणार, सेंटरला. ठीक आहे. म्हणजे हा मीन टू एक्स्ट्रीम गेला होता. आता फिरत जेव्हा तो सर्कल कंप्लीट करेल, हा 180 डिग्रीचा टोटल, तेव्हा त्याचे जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन कुठपर्यंत गेले, एक्स्ट्रीम टू मीन. परत मीनला पोहोचला. पहिले कुठं गेला होता, मीन टू एक्स्ट्रीम, आणि आता एक्स्ट्रीम टू कुठं आला आहे, मीन. कंटिन्यू मोशन करू आपण. आता हा पुढे जाणार, इथपर्यंत येणार. इथून जर तुम्ही शॅडो बघितली तर इथे येणार. आणखी हा पुढे जाणार, तर याचं प्रोजेक्शन इथं येणार. आणखी इथं येणार, तर याचं प्रोजेक्शन इथं येणार. आणि पुढे गेल्यानंतर प्रोजेक्शन इथं येणार. म्हणजे आता परत तो कुठं पोहोचला, निगेटिव्ह एक्स्ट्रीमला पोहोचला आहे. बघा किती अँगल आहे हा, इथून इथपर्यंत 90 असते, हा 180, हा 270. याचा सर्क्युलर मोशनचा 270, तर आपल्या सिम्पल हार्मोनिक मोशनचा पण किती अँगल कंप्लीट झाला, 270. इथं होल केलेलाच आहे. या होलमधून तो इझिली बाहेर निघेल, इथं पोहोचेल. इथं गेल्यानंतर याचं प्रोजेक्शन डाऊनवर्ड या पॉईंटला येणार. परत तो मोशन करत इथं जाणार, प्रोजेक्शन इथं येणार. आता बघा, एक्स्ट्रीम टू कुठं चालला आहे, तो सेंटरकडे म्हणजे मीनकडे. परत फिरत इथपर्यंत जाणार, तर प्रोजेक्शन इथं येणार. आणि ओरिजिनल पोझिशनला म्हणजेच मीन पोझिशनला पोहोचल्यानंतर किंवा त्याची जी ओरिजिनल पोझिशन असेल तिथं तो ऑब्जेक्ट पोहोचल्यानंतर तो परत कुठं आलेला आहे, मीनला. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, आलेलंच असेल की जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे तेव्हा त्याची जी शॅडो आहे, त्याची शॅडो काय परफॉर्म करते आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन. जसा तो खाली येतो त्याचे प्रोजेक्शन वर जातात. म्हणजे जेव्हा हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याची जी शॅडो, किंवा आपण म्हणू शकतो की त्या ऑब्जेक्टपासनं जर आपण या डायमीटरवर परपेंडिक्युलर्स टाकले तर ते परपेंडिक्युलर काय परफॉर्म करत आहेत, हार्मोनिक, सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, पहिली शॅडो इथं होती, नंतर इथं गेली, इथं जाऊन पोहोचली, म्हणजे मीन टू एक्स्ट्रीम. त्याच्या पुढे जो ऑब्जेक्ट कंटिन्यू पुढे गेला तर हे चालली आता एक्स्ट्रीम टू मीन. शॅडो इथं पोहोचली, मग इथं आणि मग इथं, कसं करत इथं. ऑब्जेक्ट आणखी पुढे गेला तर याचे जे प्रोजेक्शन्स आहेत ते प्रोजेक्शन लेफ्ट साईडला इथं प्रोजेक्शन्स येतील. आणि हा जर कंटिन्यू 270 डिग्री टू 360 डिग्री अँगल जर कव्हर केला तर प्रोजेक्शन डाऊनवर्ड म्हणजे राईट साईडला जाते. तर हे जे आहे, जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा याचे जे प्रोजेक्शन्स आहेत ते प्रोजेक्शन कुठली मोशन परफॉर्म करत असतात, सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे प्रोजेक्शन इनिशियली मीन टू एक्स्ट्रीम जातात, नंतर परत एक्स्ट्रीम टू मीन येतात, मग परत मीन टू एक्स्ट्रीम जातात आणि नंतर एक्स्ट्रीम टू मीन येतात. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याचे प्रोजेक्शन्स कोणती मोशन परफॉर्म करतात, सिम्पल हार्मोनिक मोशन. असा हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आणि हे प्रूफ करायचं आपल्याला
की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असते, तेव्हा एखाद्या डायमीटरवर त्याचे काढलेले प्रोजेक्शन्स किंवा परपेंडिक्युलर्स ही कुठली मोशन परफॉर्म करत असतात? सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात म्हणजे त्यांनी सिम्पल हार्मोनिक मोशनचं इक्वेशनला फॉलो केलं पाहिजे. त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे मीन पोझिशनपासून त्याचे जे आपण प्रोजेक्शन्स काढले, ह्या प्रोजेक्शन इनिशियली 0 होता, मग तो प्रोजेक्शन जे आहे ते पुढे 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 गेला आहे म्हणजे एक्स्ट्रीमपर्यंत गेला आहे म्हणजे काय झालं? डिस्प्लेस. ऑब्जेक्टची मीन पोझिशनपासूनचं डिस्टन्सला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. तर त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे आलं पाहिजे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आणखी सिम्पल हार्मोनिक मोशन कशाला म्हणतो आपण? द ऑब्जेक्ट whose force or acceleration is directly proportional to displacement. ॲक्सिलरेशन कसं असलं पाहिजे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. आणि साईन म्हणजेच साईन कशी असली पाहिजे? डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट. सो टोटल फॉर्म्युला काय असतं ॲक्सिलरेशनचा? मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. म्हणजे ॲक्सिलरेशन पॉझिटिव्ह तर डिस्प्लेसमेंट काय असेल? निगेटिव्ह. साईन अपोजिट पाहिजे आणि ॲक्सिलरेशन हे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड पाहिजे. हा आहे आपला सिम्पल हार्मोनिक मोशनचा ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला इथे येते का? चेक करावं लागेल किंवा प्रूफ करून दाखवावं लागेल. सो प्रूफ बघूया आता आपण की या प्रोजेक्शनचं जे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंटचं किंवा ॲक्सेलरेशनचं ते सेम येते का? सो बघा, सपोज ही आपली डायग्राम. हा एक आपला रेफरन्स ॲक्सिस घेऊ आपण, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि इनिशियली ऑब्जेक्ट जो आहे तो या पॉईंटला आहे. व्हर्टिकल ॲक्सिसपासून आपण अँगल मेजर करणार आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हा पूर्ण अँगल आहे, थिटा आहे आपला, टोटल अँगल आहे. पण या टोटल अँगलमध्ये किंवा याला फेज म्हणतात, टोटल फेज. आणि हा फेज आपल्याला सांगत असते की ॲक्च्युली ऑब्जेक्ट सध्या त्या इन्स्टंटला कुठे आहे, म्हणजे कंडिशन किंवा त्याची एक्झॅक्ट पोझिशन सांगत असते फेज. पण याच्यामधला ओमेगा टी जो आहे तो इन्स्टंटेनियस त्या टाईमला कुठे आहे ते सांगते, की या पर्टिक्युलर टाईमला की 5 सेकंद नंतर ऑब्जेक्ट कुठे आहे, 10 सेकंद नंतर कुठे आहे. पण हा जो अल्फा आहे, हा अल्फा काय दाखवते? तर अल्फा आपल्याला सांगते की जेव्हा मोशन स्टार्ट केली तेव्हा ऑब्जेक्ट कुठं होता, म्हणजे मोशन स्टार्ट करायच्या वेळेस त्याचा अँगल किती होता. त्याला स्टार्टिंग फेज किंवा स्टार्टिंग अँगल किंवा त्याला आणखी एक नाव आहे इपोच. अल्फा काय असते? इपोच किंवा स्टार्टिंग फेज, फेज किंवा स्टार्टिंग अँगल किंवा फेज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट का बरं? कारण की तो ठरलेला राहतो की मोशन स्टार्ट होणार तेव्हा टाईम 0 असेल, जेव्हा मोशन स्टार्ट व्हायची आहे. अजून मोशन स्टार्ट होण्याआधी तो ऑब्जेक्ट ॲक्च्युली कुठं आहे, इनिशियल फेज काय त्याचा, इनिशियल स्टार्टिंग अँगल काय, स्टार्टिंग अँगल किंवा टाईम 0 असताना तो ऑब्जेक्ट कुठं आहे, त्याची एक्झॅक्ट लोकेशन काय आहे. जेव्हा आपण मोशन स्टार्ट करणार आहे तर कुठून स्टार्ट करतो आहे बा? मीनपासनं करतो आहे, एक्स्ट्रीमपासनं करतो आहे की मीन आणि एक्स्ट्रीमच्या मध्येच कुठनं तरी करतो आहे. सो कुठूनही मोशन स्टार्ट हो, मोशन स्टार्ट होताना त्याचा अँगल ॲक्च्युली स्टार्टिंगला किती आहे त्याला आपण इपोच म्हणतो. ठीक आहे. तर सपोज आपण कन्सिडर करू की ऑब्जेक्ट जो आहे तो सध्या या पॉईंटला आहे, या पॉईंटला आहे. हे आहे ऑब्जेक्टची पोझिशन. आणि बघा हे आहे सर्कलची रेडियस. आणि जर आपण सिम्पल हार्मोनिक मोशन जर बघितले तर ही आपली मीन पोझिशन आणि ही एक्स्ट्रीम पोझिशन. आणि मीन टू एक्स्ट्रीमपर्यंत जे डिस्टन्स असते त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. ही पण रेडियस आहे आणि ही पण रेडियस आहे, म्हणजे हे पण किती असणार आहे? इक्वल टू ॲम्प्लिट्यूड ए. या सर्कलमध्ये पूर्ण सगळ्या रेडियस ह्या काय आहेत? ॲम्प्लिट्यूड आहेत. ठीक आहे. आणि मीनपासनं त्याचं एक्झॅक्ट प्रोजेक्शनचं जे लोकेशन असेल ती आपली डिस्प्लेसमेंट असेल. तर सपोज आपण कन्सिडर करू की ऑब्जेक्ट इनिशियली या पॉईंटला आहे, पी पॉईंटला. आणि रेफरन्स काय घेतला आहे आपण? व्हर्टिकल ॲक्सिस. व्हर्टिकल ॲक्सिस हा आपला रेफरन्स आहे, इकडनं मोशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे हॉरिझॉन्टल मोशन करणारा ऑब्जेक्ट तो मीन पोझिशनला आहे. सो इनिशियली त्यांनी अँगल किती कवर्ड केलेला आहे? अल्फा. याला आपण म्हणतो इपोच, स्टार्टिंग फेज. ओके. तर स्टार्टिंग फेज अल्फा आहे. आणि सपोज आता स्टार्टिंग फेज अल्फा आहे म्हणजे सध्या मोशन स्टार्ट व्हायची बाकी आहे. मोशन स्टार्ट व्हायची बाकी आहे म्हणजे एवढा अँगल त्याने ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. आणि आता ॲट हे आहे ॲट टी इज इक्वल टू 0.
आफ्टर टी इज इक्वल टू टी सेकंद. सपोज काहीतरी सेकंद झाले आहेत 10, 12, 13 असे काहीतरी सेकंद झाले आहेत. टी सेकंड नंतर हा ऑब्जेक्ट कुठं असेल, तर हा जर क्लॉकवाईज मोशन करतो आहे तर मे बी हा ऑब्जेक्ट इथं आला असेल. ठीक आहे. आफ्टर टाईम टी सेकंद हा ऑब्जेक्ट फिरत फिरत कुठपर्यंत आला आहे, इथपर्यंत आला आहे. कारण हा काय करतो आहे, क्लॉकवाईज मोशन करतो आहे विथ कॉन्स्टंट स्पीड ओमेगा. मग हा अँगल किती. सो टोटल अँगल काय झाला आता, तर त्याचा पहिले आपण एवढा अँगल काढू थिटा. आणि हा थिटा इज इक्वल टू किती, तर बघा स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. बरोबर आहे. किंवा वेलॉसिटी इंटू टाईम. डिस्प्लेसमेंट यस इज इक्वल टू व्ही इंटू टी. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. लिनियरमध्ये सिमिलरली अँग्युलरमध्ये काय असते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने रिप्रेझेंट करतात, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगानी आणि टाईम टीनी. सो थिटा किती, तर थिटा इज इक्वल टू असते ओमेगा इंटू टी. सो हा जो अँगल आहे, हा अँगल किती कवर्ड झाला टाईम टीमध्ये. स्पीड आहे ओमेगा आणि टाईम आहे टी. सो टोटल अँगल होते ओमेगा इंटू टी, ओमेगा टी. बरोबर आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या. थिटा इज इक्वल टू ओमेगा टी म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाईम. सो हा झाला आपला टोटल अँगल टाईम टी सेकंदमध्ये. ठीक आहे. ऑब्जेक्ट इथं आलेला आहे, तर याचं जर प्रोजेक्शन घेतलं आपण इथं, तर ही झाली आपल्या ऑब्जेक्टची या मीन पोझिशनपासून तर इथपर्यंतची डिस्प्लेसमेंट है ना. मीनपासूनचं जे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असते त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्प्लेसमेंट इज द डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. सो हे झालं एक्स. आणि हे काय आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की सर्कलची रेडियस म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ए आहे. आता इथं बघा हे प्रोजेक्शन आहे, म्हणजे आपण काय ड्रॉ केलेलं आहे, परपेंडिक्युलर. तर हा अँगल किती, कोण सांगते हा अँगल. हा अँगल या राईट अँगल ट्रायंगलमधला हा अँगल म्हणजे हा टोटल अँगल आहे. कारण जर तुम्ही बघाल तर ही जी लाईन आहे व्हर्टिकल लाईन आणि ही प्रोजेक्शन जी आहे ही पण एक व्हर्टिकल लाईन आहे. मग ह्या दोन व्हर्टिकल लाईन आहेत आणि त्यामध्ये हे जे आहे हे इंटरसेप्ट आहे. ॲम्प्लिट्यूड जो आहे ना, हा ॲम्प्लिट्यूड हा इंटरसेप्ट आहे पॅरलल लाईनचा. ही एक व्हर्टिकल लाईन, ही एक व्हर्टिकल लाईन. ह्या दोन लाईन एकमेकांना कशा आहेत, पॅरलल. त्याच्यामध्ये हा जो चालला आहे ए ॲम्प्लिट्यूड, हा झाला इंटरसेप्ट. मग इंटरसेप्ट जर आहे तर हा अँगल जर 30 डिग्री, तर हा पण अँगल किती राहतो, 30 डिग्री. अल्टरनेट अँगल आहेत ना पॅरलल लाईन्सचे. मग हा अँगल जर अल्फा प्लस ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस अल्फा आहे टोटल अँगल, तर हा पण अँगल किती होणार, हा होणार ओमेगा टी प्लस अल्फा. बरोबर आहे. लक्षात आलं असेल. हा टोटल अँगल जर अल्फा प्लस ओमेगा टी आहे, तर हा खालचा अँगल पण काय असणार आहे, अल्फा प्लस ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस अल्फा. कारण ही जी लाईन आहे आणि ही जी लाईन आहे ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि हा जो ॲम्प्लिट्यूड चालला आहे हा चालला आहे त्यांचा इंटरसेप्ट. सो पॅरलल लाईनमधनं जर इंटरसेप्ट पास झाला तर हे दोन अँगल जे आहेत हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल सेम असतात. सो वरचा अँगल जर ओमेगा टी प्लस अल्फा, तर हा अँगल पण काय असणार आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. ठीक आहे. डायग्राम लक्षात आली असेल. थोडं मिक्स होत आहे, मी परत एकदा मोठी डायग्राम काढून सांगते तुम्हाला, कारण की हे समजणं जरुरी आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे इक्वेशन. सो आपले रेफरन्स एक्सिस, हॉरिझॉन्टल एक्सिस, इथं ऑब्जेक्ट नाही आहे स्टार्टिंग. सपोज आपण मोशन करू की हा क्लॉकवाईज मोशन करतो आहे आणि जेव्हा मोशन स्टार्ट होणार त्यावेळेस पॉईंट पीला ऑब्जेक्ट आहे, जेव्हा टाईम टी इज इक्वल टू काय आहे, 0 सेकंद. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट हा कसा मोशन करणार आहे, क्लॉकवाईज. सो टाईम 0 असताना तो इथं आहे, म्हणजे स्टार्टिंगलाच या रेफरन्स पॉईंटपासनं स्टार्टिंगलाच त्याचा अँगल किती आहे, अल्फा. इनिशियल फेज स्टार्टिंग अँगल की 30 डिग्रीपासनं तो मोशन सुरू करेल. सो इनिशियली तो 30 डिग्रीला आहे. नंतर टाईम टी सेकंद नंतर तो इथपर्यंत आला, पी डॅशपर्यंत. किती टाईममध्ये, टाईम इज इक्वल टू टी सेकंदमध्ये. टी सेकंदमध्ये तो इथपर्यंत आला. कितीच्या स्पीडनी, ओमेगा स्पीडनी. सो किती डिस्टन्स कवर्ड केलं त्याने डिस्टन्स कवर्ड केलं. हे जे डिस्टन्स आहे थिटा इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम ओमेगा टी. सो टोटल अँगल काय झाला रेफरन्सपासनं, या रेफरन्सपासनं याचा टोटल अँगल झालेला आहे ओमेगा टी प्लस अल्फा. आता बघा आपल्याला पाहिजे प्रोजेक्शन. या सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचे आपल्याला घ्यायचे आहेत, प्रोजेक्शन. तर हे झालं त्याचं प्रोजेक्शन.
आणि ते मीन पोझिशनपासून किती दूर आहे, एक्स डिस्टन्सवर. ही झाली ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट. आणि हा जो आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते त्याचा ॲम्प्लिट्यूड. तर हा आहे आपला ॲम्प्लिट्यूड आणि हे आहे डिस्प्लेसमेंट. इथं आहे आपला ऑब्जेक्ट. तर हे तर प्रोजेक्शन म्हणजे काय काय परपेंडिक्युलर टाकलेलं आहे आपण. सो या ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगलमधला आपल्याला इथला अँगल पाहिजे. सो हा अँगल कसा येणार, तर बघा ही जी रेफरन्स लाईन घेतली आपण व्हर्टिकल लाईन आणि हे प्रोजेक्शन, ह्या दोन पॅरलल आहेत आणि त्यात हा ए जो आहे हा आहे इंटरसेप्ट. ठीक आहे. मग हा अँगल जर थिटा प्लस ओमेगा टी किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला ओमेगा टी प्लस अल्फा आहे टोटल अँगल, ओमेगा टी प्लस अल्फा. तर हा पण अँगल काय असेल ओमेगा टी प्लस अल्फा, कारण हे आहे इंटरसेप्ट पॅरलल लाईनमधलं, त्याचे अल्टरनेट अँगल्स काय असतात सेम. लक्षात आला. तर इथं आपल्याला एक ट्रायंगल भेटला आहे बघा, राईट अँगल ट्रायंगल. हा आहे राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जो अँगल आहे हा अँगल झाला आहे आता ओमेगा टी प्लस अल्फा. ओके. आणि या थिटाच्या म्हणजे या अँगलच्या ही एक्स आहे अपोजिट साईड आणि हा जो ए आहे ॲम्प्लिट्यूड ही आहे ॲडजसंट साईड. ठीक आहे. मग अपोजिट अपॉन ॲडजसंट काय होते रे, काय होते अपोजिट अपॉन ॲडजसंट, कोण सांगते. अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड इज इक्वल टू काय, कॉस थिटा टॅन थिटा साईन थिटा. साईन थिटा. साईन थिटा किती आहे आपला ओमेगा टी प्लस अल्फा, ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू काय अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. अपोजिटला आहे एक्स आणि हायपोटेनियस कोण आहे, हा तिरपा म्हणजे हायपोटेनियस तो आहे ॲम्प्लिट्यूड ए. सो एक्स इज इक्वल टू वॉट, एक्स पाहिजे असेल तर ॲम्प्लिट्यूड मल्टिप्लायला जाणार. एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. भेटलं आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. हेच असतं ना सिम्पल हार्मोनिक मोशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. सो डिस्प्लेसमेंटचा आपल्याला फॉर्म्युला सेम मिळाला जो SHMचा आहे. याच्यावरही प्रूफ होते की जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तेव्हा जे ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट आहे किंवा ऑब्जेक्ट कसा डिस्प्लेस होतं किंवा त्याचं प्रोजेक्शन कसं डिस्प्लेस होते सिम्पल हार्मोनिक मोशन. किंवा आपण प्रूफ करू ॲक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट येते का आणि ॲक्सेलरेशनची आणि डिस्प्लेसमेंटची साईन अपोजिट येते का, त्याच्यावरून प्रूफ होते की हे लिनियर SHM आहे ते. ओके. तर मग डिस्प्लेसमेंट तर मिळालंच आहे. याच्यावरनं याला एकदा डिफरन्शिएट केलं की आपल्याला वेलोसिटी मिळते, आणखी एकदा डिफरन्शिएट केलं की ॲक्सेलरेशन मिळते. म्हणजे या इक्वेशनला आपल्याला दोनदा काय करायचं आहे डिफरन्शिएट. फार सिम्पल आहे. एकदा आता डिफरन्शिएट करू dx/dt. तर काय मिळेल आपल्याला वेलॉसिटी. सो डिफरन्शिएट करा, ए कॉन्स्टंट आहे ॲज इट इज आणि साईन ओमेगा टी प्लस अल्फा साईन थिटाचं डिफरन्सिएशन कॉस थिटा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा आणि ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टाईम डिफरन्शिएट करतो आहे. तर ओमेगा कॉन्स्टंट आहे. ओमेगा टीचं डिफरन्सिएशन काय होणार ओमेगा, म्हणजेच काय होणार dx/dt इज व्ही इज इक्वल टू ओमेगा समोर येणार ओमेगा इंटू ॲम्प्लिट्यूड कॉस ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. ही मिळाली आपल्याला वेलॉसिटी आणि एकदा याला डिफरन्शिएट केलं की ॲक्सेलरेशन. सो डिफरन्शिएट वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम dv/dt. सो याचं डिफरन्शिएट करू ओमेगा आणि हे ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे ओमेगा ए कॉस ओमेगा टीचं डिफरन्सिएशन मायनस साईन ओमेगा टी. सो इथं येणार मायनस साईन ओमेगा टी प्लस अल्फा आणि या ओमेगा टीचं डिफरन्सिएशन परत काय होणार ओमेगा. याला थोडं व्यवस्थित लिहू. dv/dt काय होते ॲक्सेलरेशन, ओमेगा समोर येणार, मायनस साईन समोर येणार सगळ्यात पहिले, ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा स्क्वेअर इंटू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. ठीक आहे. हे मिळालं ॲक्सेलरेशन. आला का फॉर्म्युला सेम. आपल्याला सिम्पल हार्मोनिक मोशनचा ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असते, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. पण इथं मायनस तर आलं, ओमेगा स्क्वेअर पण आला, पण एक्स नाही आला. इथं आलं ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. मग हे काय असते ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा, हे डिस्प्लेसमेंटच असते. बघा डिस्प्लेसमेंट काय आहे एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस अल्फा. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 जर इथं पुट करसाल तर ए साईन ओमेगा टी प्लस अल्फाच्या जागी आपण काय टाकू शकतो एक्स टाकू शकतो. सो फायनली ॲक्सेलरेशन ऑफ द प्रोजेक्शन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. कुठून घेतलं रे हे एक्स
फ्रॉम इक्वेशन 1. सो इथं प्रूफ झालं ॲक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे स्पीड कॉन्स्टंट आहे कारण की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओमेगा तर कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सिलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट जो की सिम्पल हार्मोनिक मोशनचा एक रूल आहे. आणि साईन बघा ए पॉझिटिव्ह आला आहे आणि एक्स निगेटिव्ह आला आहे. सो ए इज इक्वल टू मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स हे मिळालं आहे आपल्याला. याच्यावरनं प्रूफ होते की प्रोजेक्शन ऑफ UCM ॲज SHM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन्स हे काय परफॉर्म करतात, लिनियर SHM. ठीक आहे, असा हा कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला हे छोटंसं डेरिव्हेशन करायचं आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला हा अँगल फाइंड आउट करून डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तयार करायचं आहे. त्याला एकदा डिफरन्शिएट केलं की वेलॉसिटी आणि परत डिफरन्शिएट केलं की ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशनमध्ये ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा जे की आपल्याला काय पुट करायचं आहे फ्रॉम इक्वेशन 1 एक्स. आणि हे आपल्याला फॉर्म्युला भेटते मग आपल्या SHMचा. ॲक्सेलरेशन इन SHMचा फॉर्म्युला काय असते, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ते भेटलं आपल्याला. म्हणजे प्रूफ झालं की जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्याचे जे प्रोजेक्शन्स असतात, हे प्रोजेक्शन घेतलं होतं आपण, त्याचे जे प्रोजेक्शन्स आहेत ते कुठली मोशन परफॉर्म करतात, लिनियर SHM. ओके, असा हा कन्सेप्ट होता. सो फार सोपा टॉपिक आहे बट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो आजसाठी एवढंच. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघूया. थँक्यू.